कोल्हापूर विभागातील अनेक साखर कारखान्यांनी यंदाचा गळीत हंगाम ऊस दर जाहीर न करताच सुरू केल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे। ऊस दर नियंत्रण कायदा 1966 नुसार कारखाने सुरू करण्यापूर्वी किमान 15 दिवस अगोदर ऊस दर जाहीर करणे बंधनकारक आहे। तरीही हा नियम धाब्यावर बसून काही कारखाने सुरू झाले असल्यानं जय शिवराय किसान संघटना आणि इतर शेतकरी संघटनांनी साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली। मागील हंगामातील ऊस दराचा पूर्ण हिशोब देऊनच नव्या हंगामाची सुरुवात करणे आवश्यक आहे, पण प्रत्यक्षात बहुतेक कारखान्यांनी शेतकऱ्यांना मागील हंगामातील दुसरा हप्ता 500 रुपये प्रति टन अद्याप दिलेला नाही। शिवाय गतवर्षी साखरेला सरासरी 3800 रुपये क्विंटल दर मिळूनही उपपदार्थांमधून मोठा नफा झाल्यानंतरही शेतकऱ्यांना त्याचा लाभ पोहोचलेला नसल्याचा आरोपही या संघटनांकडून करण्यात आलाय। तसेच सर्व साखर कारखान्यांनी ऊसतोडीची क्रमपाळी जाहीर करून ती ग्रामपंचायत नोटीस बोर्डवर लावावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। आज आम्ही कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांनी ऊसाचा दर जाहीर न करता कारखाने चालू केलेले आहे। या विरोधात 7 ते 8 संघटना एकत्र मिळून इथं निवेदन द्यायला आलेलो आहे। वास्तविक शुगर केन ॲक्ट 1966 नुसार कारखाने सुरू करण्यापूर्वी ऊसाचा दर जाहीर करून कारखाने चालू करण्याचा कायदा आहे। याशिवाय RSF नुसार म्हणजे इतर उपपदार्थातील वाट्याचा हिशोब देऊन त्यातील 70-30 प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे द्यायचे असतात आणि मग कारखाने चालू करायचा हा नियम असताना एकाही कारखान्याने आपला नियम पाळलेला नाही। सगळे नियम पायदळी तुडवून आणि सरकारी त्यांना पाठीशी घालत आहे। यासाठी आम्ही आज इथं निवेदन साखर संचालक कार्यालय कोल्हापूरला इशारावाचा निवेदन द्यायला आलो आहे आणि यानंतर जर 5 नोव्हेंबरपर्यंत यावर जर काही त्यांनी उपाय शोधले नाहीत, मीटिंग घेतली नाही आणि आमच्या मागणीप्रमाणे दर दिला नाही तर 6 नोव्हेंबरपासून आम्ही इथं बेमुदत ठिय्या किंवा अन्य असे आंदोलन करण्याचा आम्ही इशारा देतो। तोडणी, वाहतूक, मजूर आणि वाहन मालकांकडून शेतकऱ्यांकडून होणाऱ्या खंडणी प्रथेला आळा घालावा अशी ही मागणी संघटनेनं केली आहे। यावेळी मोठ्या संख्येने किसान संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।